पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये ईशान्येश्वर देवस्थानचं नावच नाही। यादीमध्ये नाव नसतानाही ईशान्येश्वर मंदिराला निधी कुणाच्या पत्राद्वारे प्रश्न उपस्थित। एकवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार। केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 5000 लिटर रॉकेलचा साठा ठेवता येणार। महावीर जयंतीनिमित्त मांस मासळीची दुकानं बंद ठेवण्याच्या रोहा नगरपालिकेच्या निर्णयाविरोधात संताप। दुकानं बंद ठेवण्यासाठी स्थानिक व्यावसायिकांचा विरोध, तर हाच का महाराष्ट्र धर्म? मराठी अभ्यास केंद्राचा सवाल। पुणे शहरामध्ये पीएनजीच्या मागणीमध्ये वाढ। एलपीजीच्या तुटवड्यामुळे पीएनजीला पसंती। अनेक ठिकाणी गॅस टंचाई असल्यानं लोक संभ्रमित। गोकुळशी संलग्न 1200 दूध संस्थांचा कोल्हापूरमध्ये मोर्चा। सहाय्यक निबंधक कार्यालयावर धडकणार मोर्चा। अवसायन नोटीस प्रकरणी दूध संस्था आक्रमक। मतदान पासून दूर ठेवण्याचा डाव असल्याचा आरोप। येवला बाजार समिती सलग 6 दिवस बंद। मार्च अखेर सुट्ट्यांमुळे बंद। बाजार समिती बंद असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता। कांदा शेतकऱ्यांना पुन्हा रडवणार। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दरात 50% अधिक घसरण। कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 300 ते 800 रुपयांचा दर। बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची मागणी। राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी। 15 जूनला पुन्हा शाळेची घंटा वाजणार। यंदा राज्यभर एकसमान वेळापत्रक लागू। कोल्हापूरची अमृता पुजारी ठरली 4थी महिला महाराष्ट्र केसरी। कोल्हापूरच्याच वेदिका सासणेला आसमान दाखवलं। अमृताकडून वेदिकाचा 7-0च्या फरकानं पराभव। रेल्वे तिकीट रद्द नियमात बदल। 8 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास परतावा नाही। वेळानुसार परताव्यात होणार कपात। बोर्डिंग पॉइंट बदलण्याची सुविधा। महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी संकट। पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भात 4 दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता। मेट्रो 9 आणि मेट्रो 2 च्या लोकार्पणाला अखेर मुहूर्त। दहिसर ते काशीगाव आणि डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो 3 एप्रिलपासून धावणार। मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार। पेट्रोलचा साठा मुबलक। सरकारचा दावा। पेट्रोल तुटवड्याबाबत कोणीही अफवा पसरवू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नागरिकांना आवाहन। युद्धाच्या आगीमध्ये उद्योगांची होरपळ। गॅसच्या दरामध्ये वाढ। कंपन्यांना फटका। गॅसचे दर 39% वाढवल्यानं चिंतेमध्ये भर। युद्धस्थिती कायम राहिल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता। आखातातील युद्धाचा केळी उत्पादकांवर परिणाम। निर्यात बंद झाल्यानं दर कोसळले। हिंगोलीतील शेतकऱ्याचा केळी बागेवर कोयता। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला युद्ध आणि उन्हाचा दुहेरी फटका। युद्धामुळे अंड्यांची निर्यात बंद, तर उन्हामुळे कोंबड्या दगावण्याचं प्रमाणही वाढलं।